धन्यवाद मॅच साठी नेक्स्ट इयर साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उळद मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला टीम गंधराज 11 विपक्ष लढत असताना सुनार सिद्ध दाटा ब टॉस जिंकला. सुनार सिद्ध दाटा ब संघानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम गंधराज 11 या संघाला. ओ पिच बॉल समोरच्या दिशेने लॉप केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकी पाडगे इथे मात्र परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज विकी बाद. षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी रितेश यांना आपण पाहिलं. रितेशनं मात्र पहिल्या 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. 5व्या बॉल वरती विकी सारखे एका विस्फोटक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतवलंय. मोठी विकेट मिळाली. विकी पाडगे मैदानाच्या बाहेर परतलाय. सुनार सिद्ध दाटा व संघ मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सुनार सिद्ध दाटा व संघाला सिद्धू मोरेची खूप सारी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. या मुख्य मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. सन्माननीय राकेशजी पडवळ साहेब यांचा या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करतोय. नितीनजी चोंदे साहेब त्याचबरोबर या क्रिकेट असोसिएशनचे सर्व अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभ हाताने आपण यथोचित मान सन्मान करतोय. श्रेय स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय राकेशजी पडवळ साहेब यांचा या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब त्याचबरोबरीनं राकेशजी पडवळ साहेब या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्यासोबत जोडले गेले त्याबद्दल त्यांचा पुनश्च मनपूर्वक आभार. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रितेश गोलंदाज मार्कवरती आहेत. प्रितेश गोलंदाज मार्कवरती आहेत. षटक क्रमांक पहिला ते तळतात. 5 धावा अद्याप त्यानं खर्च केल्यात. एक विकेट महत्वाचे प्रितेशने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. हा बॉल हलक्या हाताने स्ट्राईकला बागफुटला जात असताना निकेत मुंडे यांना आपण पाहिलं. एक सिंगल या बॉलवरती आले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलं. प्रितेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत प्रतीश भोगटे यांना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये एक विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. 6 धावा त्यानं खर्च केला. एक महत्वाची विकेट विकी पाडगेला त्यानं मैदानाच्या बाहेर परतलं. सध्याच्या घडीला तुषार आणि त्याच्या साथीला निकेत मुंडे हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीश भोगटेनं खूप सारी चांगली कामगिरी या मॅच मध्ये केल्या. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केल्यानंतर ऍज अ बॉलर म्हणून त्याला आपण पाहिलं आणि त्यानंतर अवघ्या 7 तर सन्माननीय सागरजी सोनी साहेब आणि सुमितजी वाडकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. जर षटकाराची हॅट्रिक लगावली किंवा चौकाराची हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गणराज 11च्या बॅटर्ससाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. सुमितजी वाडकर साहेब त्याचबरोबरीने सागरजी सोनी साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 चौकार बॅक टू बॅकचे 3 षटकार याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विघ्नेश टिडे. विघ्नेश टिडेच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. समोरच्या दिशेनं देखना फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आले. खरा प्रदर्शन पाहायला मिळालं. बॉल ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या लगत अगदी अडवण्यात येतोय. तद्वार धावा अर्षित करण्यात आला. 2-2च्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 9 या कडावरती. 9 धावा या धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी धाटाव संघाकडनं विघ्नेश छिटे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. आप ट्रॅकर बॉल अडबा बॅटनॉन सेटला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 1 बाउंस सीमारेषा पार येतोय. देखना धमाकेदार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. चौकार आला निकेत मुंड्याच्या बॅटमधून. निकेत मुंडेनं 2 बॉल फेस केलेत. 7 धावा या त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्यात.
मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 13 या अंकावरती जिथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ विघ्नेश शेटे गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अँगल क्रिएट केलं जातं ज्यावेळेस राऊंड द विकेट गोलंदाजीला आले. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शरीरापासून बराचसा दुर्बळ ठेवलेला हा बॉल यष्टीरक्षक प्रतीश भुकट्याचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या पुढचे मॅच असणाऱ्या शिनवई आणि खारगाव या दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. ज्यावेळेस मधल्या इनिंगचा ब्रेक होईल त्यावेळेस आपण पहिले प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. तर नक्की सन्माननीय सुमेश वाडकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. संपूर्ण गणराज 11च्या टीमला जर आपण या मॅच मध्ये विजय संपादन केला तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या टीमला दिलं जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पुनश्च गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली चौकाराला. तदनंतर कमबॅक सुद्धा अगदी तितक्याच ताकदीनं त्यानं केलं. पुढचे 2 बॉल डॉट त्यानं हाताळल्यात. आप ट्रॅकर अडबा बाटना ऑन साइडला बॉल निघून चाललाय. फाईन लेग रिजन मध्ये वन बाउंस सीमा रेषा पार हा येतोय. देखना दर्जेदार क्लासिकल चौकार. चौकाराला चौकाराच्या मदतीनं स्कूट कार्ड फ्लाय होतोय. स्कूट कार्ड वरती धावा 17 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता dreamscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून शपल बरेचसे झाले. त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल वरती अगदी सहजरित्या फटका एक्झिक्यूट केला. फायनली क्रिजर मध्ये हा चौकार निकेत मुंडेच्या बॅटमनला. निकेत मुंडे याच फटक्यांसाठी सातत्याने ओळखले जातात. अगदी एक्सटेंजच्या मागे ते फटके सातत्याने एक्झिक्यूट करतात. रिव्हर्स चांगल्या थाटणीचा खेळतात. त्यानंतर शपल होऊन आडवा बॅटनं जास्तीचे स्ट्रोक त्यांच्या बॅटमननं सातत्याने या गंधराज 11 टीम साठी आपल्याला पाहायला मिळालेत. ओपिच बॉल समोरच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर केले जिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट करण्यात आले एका सिंगलच्या मदतीनं. षटक क्रमांक दुसरे इथे संपुष्टात येतोय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा संख्या 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रतीश भोगट्यानं आपण पाहिलं 7 धावा त्यानं खर्च केल्या. एक गडी त्यानं बाद केला. त्यानंतर गोलंदाजीला विघ्नेश शेटे आले. विघ्नेश शेटेनं मात्र 11 धावा खर्च केल्या. एकही विकेट त्याला या षटकामध्ये प्राप्त झाली नाहीये. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी पुन्हा गोलंदाज झिमाकवरती पाहायला मिळतील. ज्यानं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं ते प्रतीश भोगटे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी आल्यात. मैदानाच्या आतमध्ये प्रतीश भोगटे गोलंदाज झिमाकवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या सीझन मध्ये आज अ कॉमेंटेटर म्हणून सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा प्रतीश भोगटे यानं सुद्धा कव्हर केल्या. आमच्या समवेत सुद्धा सुनार सिद्ध दाटाव चषकामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर कोलाड ग्रामीण नाईट चषक मध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. सध्याच्या घडीला ते सोनार सिद्ध दाटाव ब या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये पुनश्च प्रतीश भोगटे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी निकेत मुंडे आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीश षटकातील पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पॉवर प्लेचा आता मात्र खऱ्या अर्थानं बंधन आटलं. आता 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे डीप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट लॉंग लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस 6 बॉल वेगवान पाहायला मिळालाय. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पीच झाला. त्यानंतर बॅट चिकट कॉट बिहाइंड द विकेट धक्का. क्रमांक दुसरा फलंदाज निकेत मुंडे बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडला. तदनंतर वेगानं बॉल बाटची कट घेऊन एसटी रक्षकाचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर प्रतीश भोगटेने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम सुनार सिद्ध धाटाव ब या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रतीश याच्यावरती पुनश्च विश्वास दाखवलं. पहिल्या स्पेल मध्ये अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केला. एक विकेट त्यानं मिळवली होती. विकी पाडगेला त्यानं बाद केलं. या षटकामध्ये पुनश्च गोलंदाजीला आला. पहिला बॉलवर त्यानं मात्र निकेत मुंडे सारखा एका विस्फोटक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतवला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 निखिल दाखल झालेले आपण पाहिलेत. मागच्या मॅच मध्ये सानेगाव संघाच्या बाबूच्या बॅटमध्ये धावा येत असताना आपण पाहिलं. आता मात्र गणराज 11 संघाचा बाबू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग झालेला आपल्या बॅटिंगसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे.
प्रतीश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. बाबू हे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. मोठमोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने ओळखले जातात. अगदी जर आपण पाहिलं तर ॲज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये ते बॅटिंगसाठी सुद्धा आलेत. यावेळेस फुलटोस बॉल हलक्यात स्टेअर केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, अडबल फेकेल. तद्वारी ते एक सिंगल मात्र सहजरित्या हर्षित करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्डवरती धावा 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीशांचं कौतुक करावं लागणार आहे. अगदी जर आपण पाहिलं ना तर पहिला मांडणे बाबरप्याच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा गोलंदाजीला आले. पहिल्या 2 बॉलवरती 1 विकेट प्राप्त करत अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आहे. आणखी एक वेगवान बॉल बॅटची कट विघ्नेश चिटे बॉलच्या खाली महत्वाच्या क्षणाला फलंदाज तुषार कांबळे बागच्या डगआउट. मोठी विकेट मिळतीये. टीम सोनार सिद्ध धाटव ब या संघाला विकेट मिळाली आहे. प्रतीश भोगटे याला महत्वाचा फलंदाज यावेळेस बाद होत असताना तुषार कांबळे मोठी विकेट मिळतीये. ज्याच्या बॅटमन सातत्यानं मोठमोठे इनिंग येत असताना आपण पाहतो ना तो फलंदाज तुषार कांबळे मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या सीझन मध्ये दहावीर चषक मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग तुषार कांबळेची आपल्याला पाहायला मिळाली. सातत्यानं लक्ष केंद्रित केले होतं टीम सोनार सिद्ध धाटव बी या संघानं तुषार कांबळे याच्यावरती रणनीती आखली आणि त्यानंतर प्रतीश याला विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मिळते. वेगावरती स्वार होऊन अचूक आणि भेदक मारायची गोलंदाजी सोनार सिद्ध धाटव बी या संघाच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 सुयश कानेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत जर विचार केला तर dreamscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून तब्बल 200 व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपण खूप सारे आभार मानूयात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन सुयश कानेकर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रतीश भोगटे गोलंदाजी मागवरती दाखल. यावेळेस स्लोवर बन गतीमध्ये केलं परिवर्तन, फसवलं चकवलं फलंदाज सुयशला. यष्टीरक्षकात चाबीत घेणारा हा बॉल निर्धाव घोषित केला गेला. डॉटबॉल आला. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण टीम शेनवई आणि खारगाव या दोन्ही टीमला विनंती करूयात की आपण सुद्धा सज्ज राहायचंय. ज्यावेळेस मधल्या इनिंगचा ब्रेक होईल त्यावेळेस आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं. ओ पिच बॉल फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक गीतेश पाहायला मिळाले डीप मध्ये. नो मान्स लँड मध्ये चेंडू लँड झाला. तत्पर धावा रक्षित करण्यात आली आहे. 1-1च्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतीश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या 5 बॉल मध्ये 2 महत्वाच्या विकेट प्राप्त करत अवघा 2 धावा तो खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये बाबू इथून धावांपासून वंचित ठेवलं टीम सोनार सिद्ध धाटव बिया संघानं. सध्याच्या घडीला बाबूला धावा जमा करायच्यात. आणखीन एक लो फुलटोस बॉल हलक्यातनं स्टेअर केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती येत असताना गीतेश आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या बॉलवरती अगदी सहजरित्या कंप्लीट करण्यात आली. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 18 बॉलचा खेळ. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतीये टीम सोनार सिद्ध धाटव ब या संघाच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाली. टीम सोनार सिद्ध धाटव ब संघाकडनं पहिल्या 18 बॉल मध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात. 21 धावा महत्वाच्या विकेट सुद्धा प्राप्त केल्या. जिथे आपण विकेट पाडगेला बाद होत असताना आपण पाहिलं. त्यानंतर तुषार कांबळे सुद्धा अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. 3 बॉल फेस करत असताना 5 धावा तुषारच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर निकेत 8 बॉल 12 धावा निकेतच्या सुद्धा बॅटमधून आल्या. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना निखिल 2 बॉल फेस केले. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर त्या साथीला असलेले सुयश कानेकर यानं सुद्धा 2 बॉल फेस केलेत. 1 धाव त्याच्या सुद्धा बॅटमधून आली आहे. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज टीम सोनार सिद्ध धाटव या संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शर्मन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 महत्वाचं हे षटक असणारा टीम सोनार सिद्ध धाटव ब या संघाच्या माध्यमातून. बॅटिंग मागवरती निखिल बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटन सेटला फटका एक्झिक्यूट केला. टायमिंग प्रॉपर होत नाही. क्षेत्ररक्षक प्रतीश बॉलच्या खाली आले. चुकी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. एका विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलंय.
एक सिंगल या बॉलवरती अगदी सहजरित्या कंप्लीट केली एका सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती. 22 धावा फलकावरती आहेत निखिल आणि त्याच्या साथीला खेळत असताना बॅट्समन सुयश कानेकर आपल्याला पाहायला मिळतात. दोघांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचे आहे. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचे असणार आहे. टीम गणराज 11 भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून. तुषार अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. निकेतनं चांगली बॅटिंग केली परंतु एक खराब स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आला आणि त्यानंतर त्याच्या सुद्धा खेळीचा अंत झाला. इथून डाव सांभाळायचा आहे. सुयश कानेकर त्याच्या साथीला असलेले निखिल या दोन्ही बॅटरला गोलंदाज शरमन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बिगबान बॉल परंतु इथे दिशा चुकते. ऑफिशियल अंपायर आमच्याकडे वळले दर्शवला की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. जिथे षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शर्मन हे गोलंदाज टीम सोनार सिद्ध धाटाव ब या संघाकडनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बोलिंग प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. 12 बॉल त्यानं हाताळले 10 धावा खर्च केल्या. 3 विकेट महत्वाच्या त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त सुद्धा केल्या. त्याच पद्धतीचे कारनामा मैदानाच्या आतमध्ये शर्मनला सुद्धा करावा लागणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. आला कापेट डीप मधनं प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती असताना श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतात. अडवतील फेकतील तद्वर एक सिंगल इथे अर्षित करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचती 24 या अंकावरती. 24 धावा फलकावरती लगावण्यात येत्या टीम गणराज 11 या संघाच्या माध्यमातून. जोवर बाबू मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर तो कोणत्याही क्षणाला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके एक्झिक्यूट करू शकतोय. सध्याच्या घडीला 24 धावा 3 गडाच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शर्मन हे गोलंदाज टीम सोनार सिद्ध धाटव ब या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी 6 वेगवान बॉल गोल्डन स्पॉट टप्पा पीच झाला. तदनंतर वेगाला बॉल निघून गेला. यष्टीरक्षक विघ्नेश चिटेचा वैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलच्या इशाऱ्याच्या मदतीनं स्कोर कार्ड स्थिरावतोय. स्कोर कार्ड वरती धावा 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा फलकावरती आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये या रात्रीतील 6वी मॅच आपल्या अनुभवासाठी येते. गणराज 11 विपक्ष धाटाव बी या दोन संघादरम्यान. षटकातील पुढचा बॉल वेगवान बॉल फटका इथे फसला. बॉल हवेमध्ये. विघ्नेश चिटे बॉलच्या खाली अप्रतिम त्यानं झेल टिपलाय. धक्का बसतो टीम गणराज 11 या संघाला. चौथा निखिल मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता एक चांगला वेगवान बॉल अनएक्सेप्टेड बाउन्स अगदी बॅटच्या स्टिकर वरती चेंडू धडल्यानंतर बॉल बरीचशी उंची गाठली. तदनंतर विघ्नेश चिटे बॉल वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अफलातनं झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपला. या कॅच साठी बाळू भगत यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. अप्रतिम झेल टिपला महत्वाचा फलंदाज. या क्षणाला बाबू अर्थातच निखिल हे मात्र मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. विघ्नेश चिटे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगला झेल तो मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घ्या. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. अजून सुद्धा आपल्याला या संपूर्ण रात्रीमध्ये अजून सुद्धा 6 मॅच कव्हर करायच्यात. चला टीम शेनवई आणि खारगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. शर्मन षटक क्रमांक 4 मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकातील अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ येणं शेष आहे. 24 धावा फलकावरती आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 प्रणव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. पहिला मॅच मध्ये हरिबुद्रुक हा संघ विजय झाला. दुसरा मॅच मध्ये जय भवानी रोड. तिसऱ्या मॅच मध्ये विघ्न अर्था केला. चौथा मॅच मध्ये गौळवाडी. 5व्या मॅच मध्ये सोनार सिद्ध धाटाव आणि सध्याच्या घडीला यावेळेस अंपायर सरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. दिशा इथे चुकते. गोलंदाजाची व्हाईट बॉलच्या इशारा नंतर स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 25 या कडावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. टीम गणराज 11 या संघाच्या माध्यमातून प्रणव आणि त्याच्या साथीला सुयश कानेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल ओपीच बॉल लॉफ्ट केलाय. फटका इथे प्रॉपर पाहायला मिळालाय. प्रणवच्या बॅटमधनं हा देखना दर्जेदार दिमागदार फटका 6 धावेसाठी येतोय. हा षटकार आलाय. प्रणवच्या बॅटमधनं देखना फटका एक्झिक्यूट केला. आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी करत असताना अगदी जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेनं एक्झिक्यूट केला. 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 31 धावा फलकावरती आहेत.
टॉस साठी आपण विनंती करूया टीम शिनवई आणि त्याचबरोबरीनं खारगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. प्रणव यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आपट्याकर अडपा पाटण सेटला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. श्रीकांत बॉल वरती आलेत. अडवतील फेकतील तर वर दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतीये 33 या कडावरती. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात येतोय. अर्थातच पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 33 या कडावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. चला टीम शिनवई त्याचबरोबरीनं खारगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. खारगाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला टीम समजा शिनवई संघ आपण सुद्धा या आणि लगेचच आपण टॉस करूयात. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलं. पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 वतळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहायला मिळतील गीतेश भोगटे. गीतेश भोगटे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी ते सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. डेथ ओव्हर मध्ये ते गोलंदाजीसाठी आलेत. षटकातील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच आता विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर मंदार बामुगडे, विनेश रटाटे आणि सिद्धू मोरे यांच्याकडून आपण पाहतोय 1500 रुपयांचं पारितोषिक असेल एकंदरीत. म्हणजे विकेट हॅट्रिक जर आता या अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजाने संपादित केली तर मंदार बामुगडे, विनय रटाटे आणि त्यांच्या समावेत सिद्धू मोरे यांच्याकडून आपण पाहतोय 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. शेवटचं षटक गीतेश गोलंदाज मागवरती येतात. सन्माननीय अनिलजी माडिक साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल वेगवान गोलंदाजानं हाताळलाय परंतु दिशा चुकली आहे. वाटबॉलचा इशारा येतोय. वाटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड 100 मदतीनं पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. चौतीस धावा फलकावरती आल्या. षटक क्रमांक 4 मध्ये शर्मन आपण पाहिलं. शर्मन मात्र 12 धावा खर्च केल्या. चांगले बॅटिंग 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळाली प्रणव याची. फुलटॉस बॉल अडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका. सुयश कानेकर याच्या बॅटमन हा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल आउट ऑफ द पाक येतोय. हा देखना दर्जेदार षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय होईल. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 40 या आकड्यावरती. 40 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथे गीतेश भोगट्याच्या अगेन सल्ला चढवला फुलटॉस बॉलवर आणि बॅटनं ऑन साइडला देखना फटका सुयश कानेकर याच्या बॅटमधून आला. 40 धावा फलकावरती आल्या. तिथून या शेवटच्या 5 बॉल वरती अजून किमान 15 ते 16 धावा आल्या तर मॅच मध्ये कमबॅक करत सुद्धा असताना पाहायला मिळेल टीम गोलंदाज 11 भुवनेश्वर हा संघ. षटकातील दुसरा बॉल गोलंदाज मागवरती गोलंदाज गीतेश पुनश्चा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा हा बॉल. या बॉलवरती इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाज गीतेशनं. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला नंतर खोलवर टप्प्याचा बॉल गीतेशनं हाताळला. या बॉलवरती त्यानं कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केला. 41 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. डेथ ओव्हर मध्ये गीतेश भोगटेला आपण पाहतोय अजून सुद्धा या इनिंग मधील शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अनिलजी साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज झालंय. बॅट्समन साठी मनोबल वाढवण्यासाठी सातत्यानं कॅश प्राइज लगावलं जातं तर गोलंदाज गीतेश याच्यासाठी सुद्धा विकेटच्या हॅट्रिक साठी विनेश रटाटे साहेब त्याचबरोबर सिद्धू मोरे आणि मंदार बामगुडे यांच्या माध्यमातून 1500चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग प्रणव करतो, एक षटकार त्याच्या सुद्धा बॅटमधून आला. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं ऑन साईडला देखना फटका एक्झिक्यूट केलाय, बॉल निघून चाललाय, सीमा रेषा पार येतोय हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाज गीतेश बोगटे गोलंदाजीला दाखल झाले. हाफ ट्रॅकर बॉल त्यानं हाताळला आणि त्यानंतर आडबा बॅटने एक देखना फटका एक्झिक्यूट केला बॅटर प्रणवनं. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये, अगदी टॉपवरचे बॅटर ढासळले होते, तदनंतर ऍज अ फिनिशर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आला. फिनिशरचा रोल खऱ्या अर्थाने त्यानं अदा केला. 3 बॉलमध्ये 14 धावा या त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्यात. स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याच्या घडीला 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून सुद्धा या इनिंग मधील शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. या षटकामध्ये खूप सारे महागडे राहिले. गीतेश बोगटे तब्बल 14 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केला. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं देखना फटका एक्झिक्यूट केला. या फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार येतोय बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार प्रणवशा बॅटमन आला. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या 3 ओव्हर मध्ये वर्चस्व जरूर राहिलं सुनार सिद्ध दाटा ब या संघाचं, परंतु तदनंतर प्रणव ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आला ना त्यानं या मॅचला वेगळीच कलाटणी दिली आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. षटकाराच्या मदतीनं 53 धावा धाव फलकावरती आहेत. इथून एक षटकार आला तर तब्बल 1000चा हकदार राहील फलंदाज प्रणव. 2 बॅक टू बॅकचे षटकार हे त्याच्या बॅटमधनं आलेत. चांगले बॅटिंग या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुनश्च गोलंदाज दाखल. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑन साईडला आणखी एका मोठा फटका येतोय. या लगातारचा या ओव्हर मधील तिसरा षटकार तब्बल 1000 रुपयाचा हकदार राहिला बॅट्समन प्रणव. चांगले बॅटिंग धावांपासून वंचित राहिला गंधराज 11 हा संघ. प्रणवनं धावांची खऱ्या अर्थानं भूक भागवली. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 5 बॉल मध्ये 26 धावेवरती तो खेळतोय. अजून सुद्धा या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. गीतेश बोगटे या ओव्हर मध्ये खूप सारे मागणे राहिले. 5 बॉल मध्ये 26 धावा त्यानं खर्च केल्या. 3 बॅक टू बॅकचे षटकार प्रणवच्या बॅटमधून आलेत. शेवटचा हा बॉल कोलबर टाप्याचा हा बॉल यष्टीरक्षक फंबल झालेत. एक सिंगल इथे सहजरित्या हर्षित केली जाईल. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. एक सिंगल शेवटच्या बॉल वरती आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 60 धावा धाव फलकावरती आल्या. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 61 ची आवश्यकता आहे. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूया. टीम शेनवई विपक्ष लढत असताना खारगाव या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या, जिथे आपल्या सोबत जोडले जातील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो. एका बाजूला टीम जय भवानी खारगाव कोलीवाडा, त्याचबरोबर विपक्ष लढत असताना शेनवई श्री सुमजाई शेनवई या 2 संघादरम्यान आपण टॉस करतोय. अजिंक्यजी सुटे साहेबांच्या शुभातन इथे नाणेफेक केली जाते. इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकलं टीम खारगाव या संघानं. टॉस जिंकून आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामागचं कारण काय असणार आहे? कारण असं नाही, कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक असल्यामुळे आम्ही पहिले फलंदाजी करू बस. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही यावर्षी पहिल्यांदा आलात. एकंदरीत संपूर्ण असोसिएशन मध्ये खेळत असताना आणि नाईट टुर्नामेंट खेळत असताना काय सांगाल? आनंद तर होतोयच, कारण की पहिल्यांदाच नाईट क्रिकेट आमची टीम खेळते. त्यामुळे आमच्या अध्यक्षांचे धन्यवाद आणि असंच आमच्या पुढे मागे उभे राहतात. धन्यवाद. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असत्या. टॉस पण हरलाय, परंतु टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्कीच बॅटिंग असते. आता ठीक आहे, टॉस हारलेलो आहे. बॉलिंग सुद्धा चांगली करू आम्ही. एकंदर जर विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेकडे पाहता ज्या पद्धतीनं रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी ही स्पर्धा सजवली, काय सांगशील त्यांच्याबद्दल? नक्कीच नाईट टुर्नामेंट आम्ही सेकंड टाइम खेळतोय. ह्या टाइमला आम्ही चांगला आम्ही खेळू. एकंदर जर विचार केला तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना टीम श्री सोमजाई शेनवई या सीझन मध्ये खूप सारा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. काय सांगशील संपूर्ण स्क्वॉड बद्दल? स्पर्धा खूप मस्त आहे. संकेतदाराचा आभार मानतो, कारण एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला मिळते.
यश तुम्हाला सुद्धा माझ्यासाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकली टीम खारगाव या संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन. ऐकूयात श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर प्रतिमेश ठाकूर सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच किशोरजी कोकेसर, मिस्टर के आपला मनापूर्वक आभार. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेल्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं, सर्व गुणवान खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या समवेत घर बसल्या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या तमाम dreamscricket.in वरून ऑनलाईन व्ह्युअर्स देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भव्य आणि दिव्य महास्पर्धा क्रिकेटचे आपण अनुभवत आहात. रुहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य आणि दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, बहुमानाची, गौरवाची आणि सातत्यानं चर्चेत राहिलेली ही स्पर्धा आहे. रजनी क्रिकेटचा आपण अनुभव घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटची स्पर्धा ठेवणं म्हणजे काही ऐरागैराची बात नाहीये, काही सामान्य गोष्ट नाहीये. पण सर्व आयोजकांची अफाट मेहनत आणि त्या मेहनतीमुळे आज ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गणराज 11 विरुद्ध धाटव ब. टॉस जिंकला होता धाटव बनं. फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते गणराज बला. बॅटिंग करताना पूर्वार्धात बनवल्या 60-61चं टार्गेट डोळा पुढे ठेवलं आणि मैदानाचा आतमध्ये ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत आणि विघ्नेशच्या माध्यमातनं. श्रीकांत आणि विघ्नेश ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा अंपायरचा. पहिला बॉल जसा पडे स्टॉपर्स आणि स्कोरर उमेश साळुंके सुरू करतील. पहिल्या 4 षटकांसाठी ठीक 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी पूर्ण करावी लागतील. स्ट्रायकिंग एंडवरती श्रीकांत असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर विकी तयार. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातला विकी घेऊन आलाय. पहिलाच बॉलवर मिस टायमिंग. विकेटची संभावना. निर्जन स्थळी वॅकंट एरिया मधून ट्रॅव्हल झाला बॉल आणि 2 धावा प्रचंड गतीने पूर्ण केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावांनी धावफलकाचा शुभारंभ केलाय. श्री गणेशा केलाय. शांततापूर्वक सुरुवात करण्याचा प्रयत्न तर मुळीच नव्हता. ज्या प्रकारे फटका खेळला असं वाटलं. पहिल्या बॉल पासून अटॅक करायचा आहे. धाटव असंघाने ज्या दाखमीची सुरुवात केली होती पहिल्या सत्रामध्ये पण विसरून चालणार नाही त्यांचा खेळ होता. पण आता खेळायचा दुसऱ्या सत्रामध्ये लक्ष समोर त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वेगवान खाली राहिलाय. ऑफ स्टंप चाल कसा बाहेरून चेंडू निघून चाललाय. अंपायरचा इशारा डॉट बॉलचा आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक केला लगेचच. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विकीनं पहिल्या बॉलवर संधी निर्माण करून दिली होती. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नव्हते. वॅकंट एरिया मधून 2 धावा मिळाला पण हा डॉट बॉल. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. तासावरती देखील धाटवकरांचं लक्ष असणार आहे. पण समोर स्ट्रायकिंग एंडवरती श्रीकांत आता कशा प्रकारे खेळेल. विकीचा पुढचा बॉल. ओ द विकेट न अडवा बॅटनं हल्ला केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. ओ व्हॉट अ सेव्ह. काय अडवलंय चेंडूला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जर असं क्षेत्ररक्षण पूर्वार्धामध्ये झालं असतं तर उमेश सर लक्ष इतकं मोठं नसतं. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हटलं जातं जब जागो तभी सवेरा. देर आहे पर दुरुस्त आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त क्षेत्ररक्षक तिथे निकेतला आपण पाहिलं. लाजवाब. व्हॉट अ ग्रेट सेव्ह बाय निकेत. अप्रतिमरित्या अडवल्या चेंडूला. 4 धावा जवळपास वाचवल्या आपल्या संघासाठी. ऑसायला स्वीप करायचा होता. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेची चोरी आणि नक्कीच आपण पाहिलं तर विघ्नेश थिटेला मात्र आपण पाहतोय सलगच्या 3 षटकांसाठी सागरदादा सोनियांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सिद्धू मोरे यांच्याकडून देखील सलगच्या 3 षटकांसाठी आपण पाहतोय विघ्नेश साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि सागर सोनी यांनी सांगितलं की 3 षटकार पूर्ण इनिंग मध्ये जरी ठोकले तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल विघ्नेशला. चला वेळ बघा किती घेते. आपण स्टॉपवर सुरू आहे हरकत नाही. 1 फिल्डर मात्र आपण वेळ झाल्याच्या नंतर वाढवणार आहोत 38 सर्कल मध्ये. जवळपास 3 मिनिटात व्हायला आल्यात.
हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न विघ्नेश्वरती प्रचंड दबाव आहे, कारण त्याला माहिती आहे इथून माझा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. समोर श्रीकांतला संधी मिळाली आहे, जीवनदान त्याला मिळालंय, कारण वॅकेंट एरियामध्ये त्याचा बॉल पडला. अक्षरशः 2 फिल्डर पोहोचले होते, असं वाटलं एका चरणावरती की त्याची विकेट मिळेल. त्यानंतर देखील आपण पाहिलं जो सेव्ह झाला तिथे देखील जर चेंडू हातात चिपकला असता तर तिथे त्याची विकेट होती, पण नाही. श्रीकांत मात्र आज नशीब सोबत घेऊन आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ते आता 6. श्रीकांत आडव्या बॅटने बॉलच बॅक ड्राईव्ह केला गेलाय मिड ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना सध्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपण पाहिली तर आता पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष्य 61 आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात, म्हणजे पुढच्या 4 षटकांमध्ये 57 धावांचं 54 असतील. चला हरकत नाही, 54 धावांचं लक्ष असेल. सलग 5 रात्र कॉमेंट्री प्लस स्कोरिंग, भरपूर कठीण काम आहे. उमेश साळुंके सरांनी ते करून दाखवलंय आणि आज पुन्हा एकदा आमच्या समवेत या स्पर्धेच्या वतीनं जोडले गेलेत. निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर आणि निशांतने जर विकेट हॅट्रिक सटकावली तर 500 कॅश प्राइज. आणि जी माई यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल. दोन्ही बाजूंनी प्रचंड पारितोषिक लागलेले आहेत. एका बाजूने विघ्नेशसाठी पारितोषिक आपण पाहतोय जवळपास 1000 रुपयांचं पारितोषिक, त्याच्यासाठी देखील 3 षटकारांना. पहिलाच फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय, खराब चेंडू होता, मात्र समाचार योग्यरित्या घेतला आलाय की नाही अडवलंय. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, काय दर्जाची फिल्डिंग आहे. पुन्हा एकदा तिथे निकेत पोहोचलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 10 वर. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त. यापूर्वी निकेतनं 4 वाचवल्या आणि आता पुन्हा एकदा वाचवल्या, म्हणजे जवळपास 5 धावा त्याने या इनिंग मध्ये पहिल्या 7 बॉल मध्ये सेव्ह केल्यात. आणि याचं नुकसान समोर दाटव ब संघाला होईल जरूर. विघ्नेश स्ट्रायकिंग एन वरती पाव हिट. यावेळेस वेगानं आदळला शरीरावर, पाव हिट. विघ्नेश पूर्णपणे शांत मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं कारण आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती निशांतनं एक शरीर भेदी चेंडू आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. शरीराचा भेद घेतला गेला आणि वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निशांतचा. कमबॅक करावा लागेल विघ्नेशला. तो कमबॅक त्याला करता येईल का? दाटव ब संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. आडव्या बॅटनं हल्ला करायचा होता, लवकर खेळतोय विघ्नेश भरपूर, कारण चेंडू येण्याआधीच तो फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कुठेतरी कनेक्शन प्रॉपर होत नाही. सिंगल मिळाली, सिंगल धावसंख्या पुढे आता येणारे 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी 50 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एक प्रोडक्टिव्ह ओव्हर आला तर दाटव ब संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा कमबॅक करेल, पण असंच जर चांगलं षटक पुन्हा निशांतचं आपल्याला पाहायला मिळालं तर मात्र दाटव ब संघाचं कमबॅक होणं कठीण होईल. ओहो हो, फटका चांगलाय क्षेत्ररक्षकात, त्याच्या डोक्यावरनं मिड विकेटच्या हवाई यात्रेवर पाठवलं. श्रीकांतच्या बॅट पण येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या फटक्याने मात्र दाटव संघाच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फटक्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. Power packed it. ऑफसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, काय घडलंय? ओ इट इज आउट. ओ युटी फलंदाज पात. फलंदाजीतनं बाद झाला आणि विकेटचा बदल पाहतो श्रीकांत. बॅक टू द डगआउट. नाही, षटकार आल्याच्या नंतर इथे मात्र आपण पाहतो विकेटचं पतन झालेलं आहे आणि
ज्या फलंदाजानं चांगली बॅटिंग केली तो श्रीकांत आता मैदानाच्या बाहेर आला. न्यू बॅटर प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आहे. षटकातला शेवटचा बॉल. निशांनं कमबॅक करून दिला श्रीकांतच्या विकेटमध्ये. खोलात टाकला होता ऑनसाइडला. मिस टायमिंग आहे मिड विकेटला फिल्डर कॅच घेतली विकेट. सलग बॅक टू बॅक दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचची गोल्डन विकेट मिळत असताना जा पावली मैदानाच्या आतमध्ये आला. आता निराशाजनक चेहऱ्यानं जड पावलाने मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धक्का. सलगचा दुसरा. प्रज्वल बाद. 2 षटकाचा खेळ पूर्ण. 2 षटकामध्ये धावा झाला. त्या आता धावफलकावर 17. 2 गडाचा बदल्यामध्ये. याच गोष्टीचा उमेश सर उल्लेख केला होता की एखादं चांगलं षटक जर आलं ना तर मात्र गणराज 11 संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. त्यांना वेळ लागणार नाहीये मॅच मध्ये शिरकाव करायला आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कमबॅक करून दाखवलेलं आहे. सलग 2 विकेट प्राप्त केल्यात. श्रीकांतला बाद केलंय. बॉलिंग ट्रॅकवर आता सेकंड स्पेल मध्ये पुन्हा विकी आला. नवीन फलंदाज कुणाल मैदानाचा आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो विघ्नेश आता हा महत्वपूर्ण फॅक्टर राहील या मॅच मध्ये. त्याचा खेळावरती सर्वात जास्त नजर असणार आहे. श्रीकांतनं लवकर त्याची विकेट बहाल केली आहे त्यामुळे आता एक्स फॅक्टरचं काम करेल का विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहणार आहोत. चला बॅटर विघ्नेश. चिंगी तर पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकीला आपण पाहणार आहोत. समोर स्ट्राईक वरती बॅटर विघ्नेश. मिस्टर वेटी. जबाबदारी मोठी विघ्नेशला माहिती आहे. या महत्वपूर्ण चरणावर त्याला खेळ चांगला करायचा पण होत नाहीये. सिंगल डबल न काम चालणार नाही. काम चालणार नाही एकर दुहेरी दावेनं आणि ते आपण पाहतो सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल आता 18 वर पोहोचली आहे विकी. खरं तर अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. त्याला माहिती आहे या चरणावर इथून मला काय करायचंय. पहिल्या ओव्हर मध्ये विकीनं पहिल्या अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल ओव्हर त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिलंच इथे पॉवर प्लेचं होतं षटक पण आता विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये. समोर स्ट्राईक वरती कुणाल. विकीचा हा चेंडू ऑफचा रिजन मध्ये प्रहार आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल देखील 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. आता विकेटची लढी आपल्याला पाहायला मिळते. गुच्छात विकेट मिळवलं. गणराज 11 राज केला या मॅच वरती. पूर्णतः ड्रायव्हिंग सीट वर आपल्याला गणराज 11 टीम पाहायला मिळेल. मी उल्लेख केला की विघ्नेश तिथे या मॅच मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करेल का. श्रीकांत बाद झाल्याच्या नंतर त्याला जबाबदारी घेऊन खेळणं महत्वाचं आहे. त्यानं जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचं आहे. न्यू बॅटर अर्जुन. दबाव प्रचंड आपल्याला पाहायला मिळेल दोन्हीही बाजूंनी पण पूर्णपणे आता दबाव नाहीसा झाला असावा गणराज 11चा. कारण त्यांनी या मॅच मध्ये आता आपलं पारड जड करण्याचा प्रयत्न केला. कधीपर्यंत पारड जड ठेवता येईल. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षरशः बाणाप्रमाणे चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुनचा बॅटमधनं तडाखा. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक महत्वाचा होता. तो कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय धाटा उभं संघाचा सुरू झालाय. अर्जुन हा घणघाती प्रहार केलाय आणि इथून तो कमबॅक करून देईल. कन्सिस्टंटली दावा बनवू शकेल का विकीच्या विरोधामध्ये पाहायचंय. षटकार आलाय. धावसंख्या उसळी घेत असताना मुसंडी मारत असताना 24 वर.
हा ट्रॅकर ऑफ साइड रिझन मध्ये यापूर्वी ताकद आणि आता नजाकत जबरदस्त बॅटिंग अर्जुनच्या बॅक मधनं अजून एक चौकार. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंगला सुरुवात झाली. मॅच पूर्ण इक्वेशन बदललंय अर्जुननं, कारण आता 14 चेंडू आणि 33ची गरज आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. जसा अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आला, धावा आता वाऱ्याच्या गतीनं बनण्यास सुरुवात झालेली आहे. विकीच्या विरोधामध्ये जो प्रहार केलाय ना अर्जुननं, तो महागडा ठरतोय की काय. दुसऱ्या बाजूने गणराज 11ला व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय अर्जुन. पॉवर हिटिंग. जसा आला बॅकफुटला स्क्वेअर लेगला षटकार, त्यानंतर कव्हरच्या रिजन मध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. विकी दबावामध्ये आता 5वा चेंडू. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त आणि इथे आपण पाहतोय षटकार चौकार असं प्रत्युत्तर दिलंय. क्लीन बोल्ड अर्जुन उदय बाद. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं आपल्याला पाहायला मिळतंय चित्र. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 13 बॉल 33 धावा, 13 चेंडू 33 धावा. गणराज 11 कमबॅक महत्वाचा होता. या चरणावरती एक षटकार एक चौकार आल्याच्या नंतर कुठेतरी विकीचा डॉट बॉल किंवा विकेट वरती कॉन्सन्ट्रेशन असावं हे त्याच्या मनामध्ये होतं. कोणत्या सिच्युएशन मध्ये मला कशा प्रकारचे चेंडू कुठे हाताळायचे आहेत पूर्णतः माहिती त्याला आहे, अनुभव आहे आणि चांगला खेळ त्यानं केलाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, प्रतीक ऑन स्ट्राइक. खुला टाकलाय, बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त जबरदस्त झेल टिपला. कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम झेल टिपला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. विकेटचं पतन आणि तू चल में आया अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक जे विकेट गमावलेत नाही तर दाटव संघानं, कठीण आहे आता इथून. 12 बॉल 33 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विघ्नेश तिटे न जर आता इथून आक्रमण केलं तर देखील दाटव संघ कमबॅक करू शकेल. पण गणराज 11 ज्या या मॅच मध्ये पकड आपली बनवलेली आहे ना, रोखू शकत नाहीये. त्यांना तोड नाहीये मैदानाच्या आतमध्ये. खर तर जसा सामना सुरू झाला पहिल्या 3 ओव्हर पर्यंत बोलबाला आपण पाहिला दाटव संघाचा. 4थ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली, पण त्यानंतर गीतेश जे आलं ना 27 धावांचं षटक, सामन्याचं स्वरूप पूर्णतः बदललं गेलं. मोठ्या टोटलचा दबाव एक वेगळा असतो, त्या दबावामध्ये प्रत्येक एका फलंदाजाने आपली विकेट बहाल केली. श्रीकांतचा अपवाद जर वगळला, अर्जुनचा अपवाद जर वगळला तर कोणत्याही बॅटरनं डबल डिजिट मध्ये धावा बनवल्या नाही. प्रज्वल शून्यावर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय प्रतीक देखील शून्यावर बाद झालेला आहे आणि कुणाल देखील शून्यावर बाद झालेला आहे. विघ्नेशनं 4 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत, पण इथून आता कार्यक्रम त्याला पूर्ण करायचा आहे. उर्वरित जे कार्य आहे ते आता विघ्नेशला पूर्ण करायचं आहे. दबाव जरी असेल ना तो बाजूला सारून त्याला चांगला खेळ करायचा आहे. पॉवर हिटर त्याला का म्हटलं जातं, त्याला सिद्ध करायचं, स्वतःला वेळ हिरो बनण्याची त्याच्याकडे. बनेल का पाहूया. ऑन साइडला विघ्नेशचा बॅटमधनं हा हवाई हल्ला आणि चेंडूला मात्र पाठवलंय स्क्वेअरिश मिड विकेटच्या डोक्यावरून. घाटवगावचा अपकमिंग यंग टॅलेंटेड फलंदाज आपण पाहतो. विघ्नेशच्या बॅटमधनं हा भव्य षटकार आला. खरं तर इथून या चरणावरती आपण पाहतोय हे फटके महत्वाचे. श्रीकांत जिथे बाद झालाय, प्रतीक जिथे बाद झालाय, अर्जुन जिथे 10 धावा म्हणून बाद झालाय, कुणाल शून्यावर, प्रज्वल शून्यावर. त्यामुळे विघ्नेशचे हे फटके महत्वाचे. तिथे डॉट बॉल दबाव वाढवेल. एक डॉट बॉल इथनं या मॅच मध्ये भरपूर जास्त इम्पॅक्ट टाकेल. आता गणराज 11ला एकच लक्षात ठेवायचं की इथनं मला डॉट बॉल वरती भर जास्त द्यायची आहे. ऑन साइडला आलाय विघ्नेश तिटेच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलं या चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये. विटीचा पाठमधनं आणखीन एका वायला सिक्सर. 9 चेंडू आणि 21 धावा. मॅच संपलेली नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्थिती कशी असो, चौकार षटकार ठोकण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आणि 30 ताबडतोड बॅटिंग
विघ्नेश थिटेची आपल्याला पाहायला मिळते. हिरो बनण्याची संधी आहे, हिरो बनता येईल का? 2 षटकार तर ठोकलाय, सामना सुरू तर केला विघ्नेश थिटेनं, संपू शकेल का पाहायचंय. सोडून दिलाय, निर्णय योग्य ठरलाय, व्हाईट बॉल. अवांतर दावेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या अवांतर दावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना आता मात्र 9 चेंडू 20 धावा करायच्या आहेत. या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका जरी शोधला विघ्नेश होईल कमबॅक दॅट ओव्हरचा. लो फुल टॉस पद्धतीचा होता, पॉइंटला मात्र धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. याच गोष्टीचा मी उल्लेख केला, गणराज 11ला आता काय करायचंय तर इथून डॉट बॉल वरती भर द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने विघ्नेश थिटेला काय करायचंय, एखादा चांगला फटका शोधायचा आहे. कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. समोर आलाय पुन्हा ओव्हरपिच होता, गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. विघ्नेश थिटे ही इज ऑन फायर नाव. आणखीन एक दर्जेदार चौकार. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. घाटव ब संघाचा पाठीचा कणा आता अक्षरशः बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. ना डरे ना जिम करे, विघ्नेश थिटे हो भाई चौके छक्के लगाओ सभी मन करे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलाय, झेल होईल का? कॅश ड्रॉप आणि चौकार देखील. काय घडलंय, जीवनदान कोणाला दिलंय आणि ही चुकी तुमची तुम्हाला किती महाग ठरेल, या प्रश्नाचं उत्तर येणारे 6 चेंडू सांगून जातील. कारण 6 बॉल 12ची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? विघ्नेश थिटेनं जे आक्रमण केलंय, प्रेक्षकांची मनं जिंकले. आता सामना या चरणावरून कोणी जिंको, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकलेत विघ्नेश थिटेनं. लाजवाब बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक केलाय दाटव बन. सोमेशजी जाधव साहेबांच्या वतीने आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी स्मार्ट वॉच आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती, आपण या मुख्य अतिथी मंचावर आपलं हार्दिक स्वागत. स्वर्गीय चंद्रकांतजी मोरे यांच्या स्मरणाप्रित्यर्थ आपण जर पाहिलं तर संतोषजी मोरे साहेबांकडून आपण पाहतोय टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल देखील आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. त्यांचे देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सामना रंगलाय. सामना जर इथून जिंकून दिला ना या जोडीनं तर सिद्धू मोरे यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. 6 चेंडू 12 धावा. आता मात्र काय करेल, 6 चेंडू 12 धावा आणि जर या बनवल्याना 12 धावा भावा तर या मैदानामध्ये फक्त तुझीच हवा. आणि हवा करेल का दाटव बसंगे? कारण गणराज 11 जी पकड बनवलेली ना मॅच वरती, 21 धावांच्या षटकानं पूर्ण त्यांची बंद केलेली मूठ खोलली आहे. अक्षरशः आता तोंडाशी आलेला घास हिरावलाय विघ्नेश थिटेनं. शुभम साठी पहिलाच बॉल, सेन्सिबल शुभम, सेन्सेशनल शुभम. त्याला माहिती आहे समोर विघ्नेश थिटे तळपलात. आपल्याला एकच काम करायचंय, आता आपल्याला सिंगल घेऊन स्ट्राईक विघ्नेशला द्यायची आहे. ते त्यानं कार्य पूर्णपणे पार पाडलंय. ज्या विघ्नेश थिटेनं आतापर्यंत आक्रमण केलं, शांत राहिलो काही काळ म्हणून मी संत नाही त्यानं सांगितलं आणि जिथून सामना आपल्या संघासाठी खेचून आणला तो आता विघ्नेश असेल स्ट्राईकवर. बघा मॅचचा फ्लो असतो, एक रिदम तोडू नका विनंती. गणराज 11 लास्ट कॉल आहे. ऑलरेडी आपण 21 मिनिटांचा वेळ घेतला. प्लीज गोलंदाजी मार्कवर अल्पेशला आपण पाहतोय. अल्पेश हातामध्ये फक्त चेंडू नाही, संपूर्ण सामना सोपवलाय. पूल आणि चेंडू मिड विकेट बाहेर गुल. विघ्नेश थिटेचा पाठपण आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आणि नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 4 विकेट गमावले होते, या सत्रामध्ये 5 गमावले, त्यामुळे धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये आपण पाहतोय करायच्या विजयासाठी धावा 7 कंपल्सरी असतील चेसिंग, कारण विकेट जास्त गमावल्यात या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दाटव ब या संघाने. त्यामुळे एक ऍडव्हान्टेज गणराज 11 कडे हा एका धावेचा देखील असेल. विघ्नेश ऑन स्ट्राईक चौकारानं स्वप्न दाखवलंय विजयाचं. ऑन साइडला
बाटच्या रडार मध्ये आला नाही, एलिव्हेशन कमी आहे, झेल घेतलाय आणि इथे कॅच पकडलीये की मॅच पकडलीये या प्रश्नाचं उत्तर येणारे 3 चेंडू देतील. गणराज 11चा कमबॅक अल्पेशनं देखील केलाय. विघ्नेश थिटे होतोय बाद. काय सामना रंगवला विघ्नेश थिटेने. सामना आता इथून कोणी जिंको, या चरणावरती मॅच दाटव जिंको किंवा गणराज 11, प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात विघ्नेश थिटेसाठी. काय खेळ दाखवलाय, टाळ्या वाजतात. गृहाचे प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती आहे चांगल्या कार्यासाठी ते जरूर सदैव त्या खेळाडूची प्रशंसा करतील. पण विघ्नेश खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्याने खेळ केला ना, इथून आपण पाहतोय की तो नाराज असेल. हॅलो, विघ्नेश विकेट नक्कीच इथे मिळालेली आहे. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असेल. तीन चेंडू आणि 7 धावा. काहीतरी कर बाबा, आणि केलंस तर फक्त तुझीच हवा. बॅटची काची झेक मिळाली आहे. 7चं लक्ष आहे समोर. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल नाही. एकच धाव. धावांसाठीची जी धाव आहे ना मैदानाच्या आतमध्ये, ती आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळतीये. 2 चेंडू आणि आता 6 करायच्यात. गेम इज ऑन. मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू 6 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो जीता वही सिकंदर. सामना इथपर्यंत आला आणि इथून पुढे देखील मला घेऊन जायचं. विघ्नेशने त्याचं काम केलंय, पण आता पुढचं काम मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज जो आहे ना शुभमला देखील करावं लागेल. 2 चेंडू 6 धाबांची गरज होती. 2 चेंडू 6 धाबांची गरज होती आणि या चरणावरती आलेला हा डॉट बॉल संकट मोठं. 1 चेंडू 6 धावा. जर की हा षटकार ठोकला म्हणजे गोल्डन सिक्सर आला, तर पुढील 6 वर्ष मी तर म्हणेन धाटव बसंग सामना विसरणार नाहीये. 1 चेंडू 6 धावा आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश. गणराज 11 हा सामना जिंकलाय. अभिनंदन. हार्ड लक धाटव बसंग. हार्ड लक विघ्नेश थिटे. कारण